नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे टमाटर चटणी। ही चटणी बनवायला खूप सोपी आणि 10 ते 15 मिनिटात तयार होऊ शकते। टमाटर चटणी इतकी छान लागते की तुम्ही टोमॅटो सॉसच्या जागी ही चटणी ताजी वापरू शकता। ही चटणी तुम्हाला भाजीची कमतरता जाणवू देणार नाही। ही चटणी 4 ते 5 दिवस सहज टिकते। चला तर मग आपण बनवायला घेऊया टमाटर चटणी। टमाटर चटणीसाठी मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे। हे असे लाल घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा असे लालच घ्यायचे आहे। सर्व टोमॅटो मी बारीक चिरून घेणार आहे। बारीक टोमॅटो सर्व चिरून घ्यायचे आहे। असे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आपल्याला सुद्धा। कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेणार आहे। तेल सुद्धा तापलेलं आहे। त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मोहरी घालणार आहे। मोहरी सुद्धा फुटायला लागलेली आहे। त्यामध्ये आता मी चिरलेले टोमॅटो घालणार आहे। दोन ते 3 मिनिटं टमाटर परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आता मी झाकण काढणार आहे। यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही आहे, कारण टमाटर मध्ये खूप पाणी असतं। तर टमाटर असे हलवून घ्यायचे आणि मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचे। टमाटर शिजण्यासाठी कमीत कमी 9 ते 10 मिनिटं लागतात। टमाटर मधून मधून हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही याची काळजी पण घ्यायची आहे। टमाटर बऱ्यापैकी शिजत आलेले आहे। त्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालणार आहे मी। यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा टोमॅटो केचप, चवीपुरते मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर,
सर्व मी जिन्नस यामध्ये घातलेले आहेत ते आता आपण मिक्स करून घेणार आहे। परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं टमाटर चटणी परतून घ्यायची आहे। टोमॅटो सुद्धा आपले छानपैकी शिजलेले आहे आणि टोमॅटो चटणी सुद्धा तयार झालेली आहे।